तर नमस्कार मित्रांनो, तुमचा आमचा सर्वांचा ओंकार. मी पुन्हा एकदा घेऊन आले नवीन ब्लॉग. तर मागचा व्हिडिओ बघितला असता तो पार्ट 1 होता गावातील गणपती दर्शनचा. तर हा पार्ट 2 आहे गणपती दर्शनचा. तर हा पण बघा कुठले कुठले व्हिडिओ गणपती आहेत ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये बघा पुढे. चला. आता आपण आहे पाटील गलीमध्ये. पाटील गलीमध्ये पहिला आपण बघितला उदय मंडळ, त्यानंतर बघा शिवाज्ञाचा महाप्रसाद सुरू होता. आता आम्ही चाललोय पुढे कुठली मंडळ आहे ते बघा पुढे. तर आता आपण आलोय कोडेकांड तालीम मंडळाच्या मंडळामध्ये. तर हिने काय तर असं डेकोरेशन टाईप केले. बघा डेकोरेशन काय यांचं लय भारी वाटाले. मित्रांनो, आता बघितलं असेल पद्मनाभ मंदिरमध्ये जी विष्णूची मूर्ती आहे ना, जी प्रतिकृती साकारली आहे हिने येतात तिथं गणपतीच्या इथं. झाले मस्त झालं इथं एकदम डेकोरेशन. बघा तुम्ही एकदा. आता मी आलोय काळाराम मंदिरपाशी. तिथे एक मंडळ आहे आणि त्यांचं आता काय तर नाटक आहे का डेकोरेशन बघूया. आता पुढं सगळं पूर्ण रोड बंद झालं आहे. लय भारी डेकोरेशन केलं बघा. आता बघितलो मागं सगळं त्यांचं नाटकचं डेकोरेशनचं सगळं सेटअप आहे. म्हणजे काय तर मोठं काय तर नाटक आहे. जमलं तर बघूया. चला. मित्रांनो, आता आपण बघायला जय शिवराय मंडळ. त्याच्या अगोदर होता शेतकरी मंडळ. आता आपण चालू आहे भैरवाडीचे गणेश मंडळ बघायला. बघा भैरवाडीत पण एक डेकोरेशन लई भारी केल्या. ते पण बघा पुढे लई भारी. मित्रांनो, आता बघितलं असेल अमोल मंडळाचं डेकोरेशन एकदम मस्त केल्यात. 50 वर्ष पूर्ण झाले या मंडळाला आणि एकदम लय भारी डेकोरेशन केलं. एकदा अवश्य भेट द्या इथं. लय भारी मंडळ केलं. आता आपण जाणार आहे पुढच्या मंडळाला. भैरवाडीचं मंडळ आहे. पुढचं मंडळ आहे ते बघा कुठलं. आपण बघितला भगतसिंग मंडळ. त्याच्या समोरच आहे भैरवाडी गणेशोत्सव मंडळ. त्याचा गणपती बघा कसा आहे.
तुम्ही बघितला असाल भैरवडी गणेश मंडळमध्ये त्यांनी ती कारंज्या केलेल्या आहेत आणि कारंज्या हा साऊंडवर वर्क होत्यात आणि लाईटिंग शो पण आहे त्याला, म्हणजे ते एकदम लय भारी वाटतं या शोमध्ये. तर चला आपण बघूया पुढचं मंडळ कुठलं आहे. तर मित्रांनो समोरचा मंडळ आहे ते चावडी चौकातला मंडळ आणि लालबागचा राजा आणल्या ते यावेळेला. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे हनुमान मंदिरात. हा कुरुंदवाडातला हा महागणपती म्हणून पण ओळखला जातो या गणपतीला आणि 55 वर्ष पूर्ण झाले या मंडळाला. डेकोरेशन काय तर लय भारी केल्यात. बघूया चला डेकोरेशन काय आहे आता. मित्रांनो आता तुम्ही बघितला असाल कुरुंदवाडचा महागणपतीचं डेकोरेशन आणि या मंडळाला 55 वर्ष पूर्ण झाल्यात आणि डेकोरेशन एकदम भारी केल्यात आणि 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत इथं आणि शेवटच्या दिवशी मोठी मिरवणूक आहे. तर आता आपण जाऊया पुढच्या मंडळात. पार्ट 1 मध्ये बघितला समिती चौकात बैरकदार मशीनमध्ये एक गणपती बसतो आणि इथे एक कारखाना मशीद आहे, तिथे एक गणपती बसतो. तर मित्रांनो आता मी बघितलं असाल मी आता सध्या आहे चिखली विभागात दत्त मंदिरमध्ये. तर हिने नरसोबावाडीची प्रतिकृती साकारली आहे आणि एकदम परफेक्ट झाले इथं. आणि आता आपण जाणार आहे पुढच्या मंडळात. आता जिथं उभा आहे ना तिथं शेषपीर बसतो आणि तिथंच आता गणपती पण बसलेला आहे. तर असं फक्त कुरुंदवाडातच बघायला मिळतं. तर हे इथलं विशेष आहे कुरुंदवाडाचं. आता आपण बघितला टेपनपूर मशीन मधला गणपती. इथं पण पीर बसतोय आणि इथं गणपती बसला आहे. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य म्हणून दाखवतात. असं फक्त कुरुंदवाडातच होतंय.